पोर्टल भरती, शिक्षक भरती, कधी कोणता बॉम्ब फुटेल खरंच कळत नाही. पोर्टल भरतीला लगाम लावणारं, पोर्टल भरतीला बगल देऊन शिक्षकांच्या समायोजनाच्या नावाखाली पात्रता नसताना त्या शिक्षकांची भरती करण्यासाठी शिक्षण विभाग कुठे काय शक्कल लढवेल ना सांगताच येत नाही. पण जर तुम्ही शिक्षक असाल, शिक्षक होणार असाल तर मात्र उघडा डोळे बघा नीट. याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचंय बरं का. जर अशी प्रकरणं तुमच्या कानास आली, तुम्हाला समजली तर मात्र तुम्ही त्याच्या विरुद्ध बोलायला तरी शिका. असंच एक प्रकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन पत्रकच डायरेक्ट काढलेलं आहे, ज्यांची पात्रता नसताना पोर्टलद्वारे जी पदं भरली जाणार होती, या उमेदवारांची पात्रता ऑलरेडी ठरलेली आहे. सेवा शर्ती बाबतची सुद्धा मीटिंग नुकतीच मंत्रालयात फायनलाइज स्टेजला पार पडलेली आहे. तरी सुद्धा अशा पद्धतीची पत्रकं काढून कशा संपवल्या जातात किंवा लुटल्या जातात बोललं तरी चालेल, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याविरुद्ध लढायचं ठरवलेलं आहे आणि डायरेक्ट फोन केलेला आहे तो संबंधित अधिकाऱ्यांना. तो तर आपण पाहूच या आणि ते ऐकल्यावरती मात्र आपण बघायचं की कृती करायची की नुकतीच शिक्षक भरतीची वाट पाहायची, हे तुम्ही स्वतः ठरवायचंय. आणि ज्यांच्याशी संबंधित आहे त्यांनी मात्र याच्या विरुद्ध कृती करायची आहे, कारण शिक्षकाच्या हक्कासाठी, सन्मानासाठी लढणारा हा आपला प्लॅटफॉर्म आहे आणि म्हणूनच याच्या विषयी जागृती करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि तुम्हाला पुराव्यासह पाहणार आहोत. अशाच ऑथेंटिक माहितीसह सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. टीईटी बॅच, मास्टर बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे आणि सोबत TIT ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी मेंटरशिप किंवा DED BED झालेला आहे त्यांच्यासाठी हेल्पलाईन, टीचर्स हेल्पलाईन ही सुरू केलेली आहे. त्याच्यासाठी प्ले स्टोअर मध्ये जाऊन A+ गुरु ऍप डाउनलोड करा, APLUS GURU, आणि तुम्हाला सर्वच माहिती मिळून जाईल. आणि पाहूया नक्की या अधिकाऱ्यांना म्हणायचंय तरी. हॅलो. हॅलो. हा, जिल्हा शिक्षण अधिकारी बीड ना? हा सर. मॅडम, ते काल पत्र बघितलं मी तुमचं, ग्रुपला आलं होतं. हा समायोजनाच्या बाबतीतलं आपल्या बीड जिल्ह्याच्या. हा 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 तर ज्या काही क्रीडा शिक्षकाच्या जागा आता उपलब्ध होणार आहेत केंद्र स्तरावरती 2 हो, हो, जानेवारीच्या शासन निर्णयानुसार, तर हो, हो, त्याचं हो. बिंदू नियमावली आणि रोस्टर स्वतंत्ररित्या बनवलेले आहे पायाभूत जागेमधून. नाही नाही, आपण आहे ना आता तर त्यांच्या जागेवरती पण एक एक शिक्षक ठेवून देणार ना. त्यांच्या जागेवरती पण त्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काहीतरी अर्थात ठरलेली असेल ना? हो, पण आता इतके अतिरिक्त झालेले आहेत ना, या अतिरिक्त लोकांना सांभाळून घ्यायला मग जागा नाही ना. त्याच्यामुळे आपल्याला थोडे दिवस त्या जागेवरती आपल्याच शिक्षकांना ठेवावं लागेल. नाही, ते कसं ठेवता येईल मॅडम, मला सांगा. आता ज्याची शैक्षणिक पात्रताच नाही बसत त्या पदाला, बरं, मग ते CO साहेब निर्णय घेतील सर. मग ते शिवसाहेबाच्या सहीने पत्र काढायला पाहिजे होतं मॅडम. तुमच्या सहीने पत्र निघल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात वादळ निर्माण झाले. काय काय पत्र काढलं मी? क्रीडा शिक्षकाला शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक अर्थ काय आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीनं. नाही नाही, मी काय पत्र काढलं समाजाचं? की ज्या जागा रिक्त आहेत समजा, आणि ज्या हा. आता जागा रिक्त होणार आहे, म्हणजे जागा उपलब्ध हम्म. होणार आहेत क्रीडा शिक्षकाच्या बीड जिल्ह्यामध्ये, हा त्या हा जागेवरती ह्या रिक्त DED BED CTET TET पास असणाऱ्या शिक्षकांचं समायोजन त्या जागेवर करण्यात येईल. नाही हो बरोबर सर, आहे. अतिरिक्त जे हो ना, ठरलेले राहतील ना. अतिरिक्त लोकांचं सांगतोय मी. परंतु तो DED हो. BED पास आहेत ते लोक BPED MPED पास नाहीयेत ना. बीपीएड एमपीएड लोकांची भरती करतीलच ना सर आज न उद्या. हो, पण ह्या पण जागेवर आता तुम्ही तात्पुरते- समायोजन जर ह्या जागेवर ह्या लोकांचं केलं तर त्या जागा भरलेल्या दाखवावं लागल्यानंतर तुम्हाला त्या जागा रिक्त राहणार नाही ना मॅडम. मग तुम्ही एक निवेदन देऊन ठेवा, मी CO साहेबांना निदर्शनास आणून देते, करतील आता ते मग त्यांच्या पातळीवरती. या नाही, अतिरिक्त शिक्षकांना जागा नाही आहेत म्हणून मग तात्पुरत्या स्वरूपामध्ये भरती होईपर्यंत आम्ही समायोजन दाखवणार होतो तिथं फक्त. ते भरतीचं पण चालणार नाही मॅडम, त्याचं स्वतंत्र बिंदू नियमावली आणि स्वतंत्र जे रोस्टर आहे हो, ते होईल तेव्हा होईल ना, ते करतील ना जिल्हा संच मान्यता परिषद चालू आहे. त्यावेळेला. तुम्हाला माहिती ना, तुमच्या जिल्ह्याचं रोस्टर संभाजीनगरला हो. गेलं असेल ना संच मान्यतेसाठी. रोस्टर- मग तुम्ही हो, जर ह्या रिक्त 164 जागेवर ह्या जागा दाखवल्या तर कसं शक्य आहे मॅडम ते?
नाही ना सर, आम्ही भरती करणार त्यावेळेला तोपर्यंत तर आम्हाला यांना पगार काढण्यासाठी कुठंतरी हो, समायोजन पण त्या दाखवावंच लागेल जागेवरती ना. पदच बसत नाही मॅडम, तरी पण तुम्ही करता ठीक कसं? आहे, नाही करत तुम्ही निवेदन देऊन नाही, ते टाका. होईल नाही की प्रक्रिया करत 100% आता होणार नाही आहे. करत तुम्ही निवेदन देऊन टाका ना. मी सांगत आहे तुम्हाला निवेदन देऊन टाका ऐकलत ना तुम्ही. मित्रांनो, धन्यवाद. हेच तर आहे सतर्क अभियोग्यताधारक उमेदवारांचे गुण, की जेव्हा त्यांना समजलं की असं होतंय, याच्या विरुद्ध आपण आवाज उठवायला हवा, कारण ह्या आपल्या हक्काच्या जागा घेतल्या जाणार आहेत, तेव्हा मात्र त्यांनी लगेच कामाला लागलेले आहेत. आणि मित्रांनो, हे मात्र जागा आपल्या हक्काच्या आपल्याच उमेदवारांना मिळवून देणार याच्यामध्ये शंकाच नाहीये. याचमध्ये काम करणारे आपले सुनील चव्हाण, जे शिवनिटी फाउंडेशनचे पदाधिकारी राहिलेले आहेत, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि सोबतच त्यांची जी पूर्ण संघटना आहे, टीम म्हणून ते काम करत आहेत, त्यांचं सुद्धा महत्त्वाचं योगदान आहे. आणि त्यांच्या सोबत आम्ही आहोत, कारण पोर्टल भरतीची कोणती जागा आज जरी क्रीडा शिक्षकांवरती वेळ आली असेल, तर उद्या कोणत्या शिक्षकांवरती येईल हे सांगता येत नाही. त्याच्यासाठी आज तुमच्यावरती वेळ येण्याची वाट पाहू नका. ज्याच्यावरती अन्याय झालाय त्याच्या बाजूला उभा राहा, त्याला सपोर्ट द्या. नक्की तो जिंकेल. आणि अर्थातच आपल्यावरती, आपल्या जागेवरती डल्ला मारण्याची कोणी अशी हिंमत सुद्धा करणार नाही. मित्रांनो, हे पत्रक आहे 10 मार्च 2026चं. शेवटपर्यंत पहा, तुम्हाला विषय समजून जाईल. मुख्याध्यापक पदांची पदोन्नती आपल्या तालुक्यातील टीईटी सीटीईटी उत्तीर्ण सहशिक्षकांची माहिती सादर करण्याबाबत. आता मुख्याध्यापक पदांची पदोन्नती करायची आहे आणि अर्थातच त्या जागा ज्या रिक्त होणार आहेत त्याच्यामध्ये ज्यांचं टीईटी सीटीईटी झालेलं आहे अशा सहशिक्षकांची माहिती सादर करायची आहे. मित्रांनो, यांच्याच संदर्भात कला क्रीडाच्या जागा भरण्यात याव्यात. केंद्र स्तरावर 4000+ जागा येणार, प्लस 15 मार्च 2024च्या निर्णयानुसार जागा येणार. 2 जानेवारी 2026ला सुद्धा पत्रक काढलं आणि यांच्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या. आता आपल्याला काही घाबरायचं टेन्शन नाही. तरी सुद्धा मित्रांनो, टेन्शन कभी भी आ सकता है. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर पडत नाही ना, तोपर्यंत गोलमाल आहे. म्हणजे नाही सांगता येते की नक्की याची दिशा काय असणार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला एकत्र येण्याची गरज आहे, संघटित राहण्याची गरज आहे, शिव युनिटी बरोबर राहण्याची गरज आहे. आणि गरज पडली तर टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिप नक्की जॉईन करा. मित्रांनो, या पत्रामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे बघा, पत्र जरी मोठं असलं याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये फक्त हे तुम्ही पहा, पदोन्नती जे काही क्रीडा शिक्षकांच्या मंजूर 164 पदावर केंद्र प्रमुखाच्या पदोन्नतीने प्राथमिक पदवीरिक्त 70 व पदावर वेतोन्नती देऊन जून अखेरपर्यंत सेवानिवृत्तीनं होणाऱ्या रिक्त पदावर 487 सहशिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. म्हणजे काय, आता यांनी समायोजन करत असताना अशा शिक्षकांना घेतलेलं आहे. क्रीडा शिक्षकांची पात्रता काय आहे? अर्थात त्यांचं BPED असायला हवं, MPED असायला हवं आणि त्यांना TET CET बंधनकारक नाही. परंतु अशा 164 क्रीडा शिक्षकांच्या मंजूर पदावर बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहताय की तिथं ज्यांचं फक्त TET CET आणि BEd झालेलं आहे अशा शिक्षकांना घेण्यात येणार आहे. बरं, त्यांची पात्रता आहे का त्याच्यासाठी? बरं, जो क्रीडा शिक्षक नसेल, एखादा विषय शिक्षक असेल, परंतु हे शिकवत आहेत ते शिक्षक आहेत, ते क्रीडा विषय घेऊ शकतात का? हाही विचार शासनानं करायला हवा, अधिकाऱ्यानं करायला हवा. परंतु राजरोसपणे तिलांजली दिली जाते, अशा प्रकारे दाखवलं जाते की जसं काही करतच नाही. मित्रांनो, खरंच हे खूप फॉर्च्युनेट आहे की हे पत्रक आपल्या उमेदवारांच्या हातामध्ये पडलं आणि त्यांनी याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर याच्या संदर्भातले कुठल्याही रिलेटेड असाल तर मित्रांनो, यांना सपोर्ट करा. या जागा शिक्षक भरतीच्या आहेत आणि ज्या शिक्षकांसाठी, ज्या विषय शिक्षकांसाठी आहे त्यांना द्या ना तुम्ही. अतिरिक्त झाले म्हणून कोणाच्याही जागेवरती कुठंही तुम्ही थोपवू नका. आणि तुम्ही ते पाहिलं असेल, कम्युनिकेशनमध्ये सुद्धा त्यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे की आम्ही त्या जागा मग देऊ. ततपप होतं बघा, अशा वेळेस जेव्हा काही तर चुकीचं करायला जातो तेव्हा ततपप होतं. परंतु वास्तविक पाहता त्यांच्या हे लक्षात सुद्धा नसेल आलं की या जागा कुणाच्या हक्काच्या आहेत, किंवा आलं असेल तर ते दुर्लक्षित असेल. त्यांची काय चूक आहे ते मला माहीत नाही, परंतु आपण चुकायचं नाही आहे. आणि जे चूक ते चूक म्हणून आपल्या हक्काच्या जागा आपण मिळवून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, याचसाठी या जागेवरती क्रीडा शिक्षकांचं जे पत्रक आलेलं आहे क्रीडा भरती संदर्भातलं, याच्यावरती आता घाला घातला जाणार आहे. आणि ते आपण हे सर्व पाहतोय की बीड आष्टी पंचायत समितीतलं पाटोदा इथलं अंबेजोगाई, केज, मालगाव, माजलगाव, धारूर, शिरूर, परळ, गेवराई, वडवणी, आष्टी आणि या सर्वच ह्याच्यामधला हा जो प्रकार उघडकीस आलेला आहे. मित्रांनो, शासनाच्या विरुद्ध बोलायला धाडस लागतं. आम्ही विरुद्ध बोलत नाहीत, आम्ही फक्त शासनाला हेच सांगतोय की
आम्ही शिस्तीत आहोत ना, मग आम्हाला न्यायानुसार द्या. आमच्या हक्काचं आहे ना, आम्हाला मिळालंच पाहिजे. रामायण चालेल हो, पण हक्काचं डावललं की मित्रांनो महाभारत होतं. आणि मला असं वाटत नाही की कुणालाही सध्या महाभारत परवडण्यासारखं आहे. मग ते कुठलंही रण असो, शिक्षक भरतीचं असो किंवा कुठलंही असो. म्हणूनच मित्रांनो, आज हे क्रीडा शिक्षक स्वतःच्या हक्कासाठी यांना सपोर्ट करायचा आहे सर्वांनीच, कारण हे चुकीचं होतं आहे. आणि चुकीला जर आत्ता तुम्ही पाठीशी घातलं तर येणाऱ्या काळामध्ये दुसऱ्या ठिकाणी सुद्धा अतिरिक्तच्या नावाखाली त्या शिक्षकाची पात्रता नसताना त्याचं समायोजन राजरोजपणे केलं जाईल. आणि याचसाठी मित्रांनो आपण संघटित व्हायचं आहे, यांना सपोर्ट करायचा आहे. याच्या संदर्भात बरेचसे मला मेलसुद्धा आलेले आहेत की मॅडम अशा पद्धतीने चाललेलं आहे. मित्रांनो 100% आपण हे जे गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हा विषय श्युरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून नक्की त्यांच्या कानावरती घालू आणि कशा पद्धतीने चूक आहे त्यांच्या निदर्शनास आणून देऊ. पहिल्यांदा आपण त्यांना समजून सांगू, नाही समजले तर मग काय, आहोतच आपण लढायला नेहमीसारखे. चला, अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आणि असं जर तुमच्या आजूबाजूस होत असेल ना, तर मित्रांनो नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण आपण लढतोय ते नोकरीसाठी, भाकरीसाठी.